तर भावांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. जी स्टोरी बघितली होती त्याच्यावरून आले असेल तर मनापासून धन्यवाद. तर आज आहे 1 vs 1 म्हणजेच पवन भाऊ आणि नूब गँग माझा मित्र. तर पवन भाऊने पहिलाच त्याला हेड दिला मस्त. ओनली हेडशॉटची आहे, वन टॅपची, कारण की आपल्याला वन टॅप खेळता येत नाही म्हणून त्यामुळे जे आहे ते माझ्या मित्राला पाठवलं. तर इकडच्या साईडने जे आहे ते GW पवन आहे. कुठचा आहे का माहीत, आपल्याला तर काही माहीत नाही, पुण्यातला आहे समजा. तर पवन भाऊ, तू जर व्हिडिओ पाहत असशील तर कमेंटमध्ये नक्की सांग, म्हणजे तुझा कमेंटमध्ये काही पण टाईप करून दे, आलो म्हणा मी व्हिडिओ बघितला. तर आता पवन भाऊंनी घेतलेली एक शॉटगन आणि एक ऊट कुपर, आणि दुसऱ्या आपल्या मित्रांनी पण तेच घेतली, शॉटगन आणि ऊट कुपर. तर आता बघू हा राऊंड कोणाचा निघतो येतो. तर आता पवन भाऊ पण इथून निघालेला आहे आणि हा आपला मित्र पण इथून निघालेला आहे, सुधीर. तर आता पुढे आला नूब गँगवाला, खतरनाक प्लेअर आहे, आणि समोरचा त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. तर तुम्ही मुकाबला आखरीपर्यंत बघा. 13 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की मराठी माणसाला सपोर्ट करा. हे बघून घ्या तुम्ही. तर समोरचे बंदा जो आहे तो एकदम म्हणजे मागं फिरतो, कारण की त्याच्याकडे जे आहे ते बोनफायर वगैरे नाही आहे, त्यामुळे तो थोडासा हेवी खेळतोय. तरी पण मस्त भाऊ सेटअप भारी एकदम खतरनाक मारत होता. वन टॅपची कोशिश दोघांची बी मस्तपैकी प्रयत्न चालू आहे वन टॅप मारण्याचा. तर समोरचा बंदा पण बघू शकता तुम्ही, तो पण वन टॅप मारू आला आपला मित्र. आणि पवन भाऊ तर एकदम भारी खेळायला आला. तर पवन भाऊंनी त्याची कॅरेक्टर स्किलचा उपयोग केलेला आहे. तर कॅरेक्टर स्किल त्या भाऊंनी सोडली आणि ते त्याला योग्यपणे लागलेली आहे. तर समोर आपला नूब गँगवाल्याचा गेम बघून घ्या तुम्ही. नूब गँगवाल्याचं सध्या काही मला खरं दिसत नाही, कारण की त्याला काही जास्त खेळता येत नाही. वन टॅप फक्त तो डेझार्टिकलच मारू शकतो. आणि तुम्हाला जर कस्टम करायचं असेल तर मला इंस्टाग्रामवर DM नक्की करा. तर बघा, याने 48चा डॅमेज दिलेला आहे नूब गँगनी. तर पवन भाऊनी एकदम खतरनाकसा हेड मारलेला आहे. तर पवन भाऊसाठी एक लाईक तर बनतो. तर पवन भाऊचा इथे 2 राऊंड झालेले आहे. काय सांगा, 7-0 होणार आहे का आपल्या मित्राचा? पण तसं तर काही होणार नाही, कारण की एक राऊंड कसा पण निघू शकतो, कारण की हेड कुकूनही लागू शकतो आणि कसा पण लागू शकतो, ते तर काही सांगता येत नाही. आता पवन भाऊवर डिपेंड करते ते खेळणं, की पवन भाऊ त्याचा एक राऊंड निघू देतो की नाही. तर समोर बघत राहा, एक्साइटमेंट वाढत आहे, माझे पण फॉलोअर्स वाढत आहे, आणि तुम्ही पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब घ्या करू. तर भाऊ एकदम स्कोप गिप खतरनाक लावतो, त्यामुळं काही टेन्शन नाही. आणि बंदा जो आहे पवन भाऊ, तो एकदम खतरनाकपैकी खेळणारा प्लेअर आहे, कारण की भाऊची लेवल तर मी काही बघितली नाही, पण 60च्या वरच आहे आणि 70च्या आसपास आहे, म्हणजे भाऊ लय जुना प्लेअर आहे असं मला वाटतोय. तर समोर पण बंदे खतरनाक आहे नूब गँगवाला. तर त्याचे आपल्याच पवन भाऊचे 2 राऊंड झालेले आहे, आणि माझ्या मित्राचे म्हणजेच नूब गँगवाल्याचे काही अजून 0 राऊंड आहे. तर तो बघू हा राऊंड काढू शकतो की नाही. तर ते आखरीपर्यंत बघा तुम्ही, राऊंड निघू शकतो की नाही. समोर बंद आहे, याने थोडे वन टॅप मारण्याचा प्रयत्न केला पण तो मिस झाला. दुसरा पण मारण्याचा, पण समोरचा बंदा याला लगेच डॅमेज देत आहे, म्हणजे आपला मित्र. तर आपला मित्र याच्या ग्लूवॉलमध्ये घुसलेला आहे. तर भाऊ मस्तपैकी पॅक करत आला साईडला. तर त्याचीच कॅरेक्टर स्किल लागलेली आहे पवन भाऊची समोरच्या बंद्याला. तर वन टॅप मारण्याची क्रोशिस नूब गँगची, पण ते काही सफल झालं नाही. आता समोर बघा, तर समोर पण एक बंदा आहे, तो म्हणजेच की पवन भाऊ पण एकदम खतरनाक खेळतोय. वन टॅप वगैरेच्या मारण्याची कोशिश, आणि आपल्या नूब गँगवाल्याची ग्लूवॉल लागत नाही सेटअप, पण काय करणार, खेळता येत नाही भाऊला. तर भाऊनी वन टॅप मारला, कोणाला काहीच दिसले नाही, पण पवन भाऊ एकदम धडाल दिशी पडली. म्हणजे पवन भाऊचं स्वप्नच राहिलं भावांनो, 7-0 हरवायचं. तर बघा, आता एक राऊंड निघलेला आहे नूब गँगचा. आता दुसऱ्या राऊंडकडे वळणार आहे. नूब गँगचे जर झाला तर 2 राऊंड होतील, आणि पवन भाऊचे जर झाले तर 3 राऊंड होतील. तर बघून घ्या, पवन भाऊनी वेस्ट वगैरे घेतला आणि हेल्मेटसुद्धा घेतलं नूब गँगनी. तर आता दोघांकडे उटकुपर आहे ओनली. तर बघू शकता तुम्ही, नो चिटिंग आहे भाऊ, फक्त ओनली वन टॅपच खेळणार आहे. वन टॅपचं कस्टम लावलं त्यामुळे वन टॅपच, नाही गद्दारी. आणि हारलो तरी पण स्टोरी ठेवणार आहे भावांनो. स्टोरी बघून घ्या तुम्ही, स्टोरी तशी ठेवलेली आहे. आणि हा पूर्ण व्हिडिओ पण बघून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण DM करायला सांगा आणि कस्टम खेळायला सांगा. तर बघा, नूब गँगनी त्याचा कट्टा उचललेला आहे, म्हणजेच की ऊट कुपर. त्याला ऊट कुपरचे हेड थोडेसे जाम जातात मारायला, पण एक राऊंड त्यांनी कसा बसा काढला. तर समोर पवन भाऊ येत आहे. तिकडनं नूब गँगवाल्याचा प्रयत्न दिसतो मला हा राऊंड निघू शकतो असा, कारण की मागचा राऊंडमध्ये त्याचा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता. पवन भाऊ ओव्हर कॉन्फिडन्समुळे एक राऊंड हरलेले आहेत. तर आता रस झालेला आहे. पवन भाऊचा गेम प्ले बघू शकता तुम्ही. आता नूब गँगचा गेम प्ले बघा, दोघं पण एकदम भारी खेळत आहे. तर भावानी एक गोळी मारण्याचा प्रयत्न केला, बॉडीनं मारत आहे भाऊ. तर पवन भाऊनी कॅरेक्टर स्किल सोडलेली आहे. तर कॅरेक्टर स्किल नूब गँगला लागलेली आहे. तर पवन भाऊ पॅक करण्याचा प्रयत्न, पण समोरून आला एक बंदा. तर पवन भाऊने एकदम खतरनाकपैकी गुलवाल लावलेली आहे. तर समोरच्या बंद्याला OPचा डॅमेज 47चा डॅमेज पडलेला आहे. तर पवन भाऊ बी एकदम भारी खेळत आहे, मेडिकिट वगैरे मारून घेत आहे पवन भाऊ, कारण की पवन भाऊकडे जे आहे ना ते बोनफायर पण नाही आहे आणि कोणती कॅरेक्टर स्किल पण नाही आहे की ज्याच्यामुळे ते आपल्याला EP आणि हेल्थ देऊ शकते. पण पवन भाऊकडे हे जे आहे ते
शॉक टाकायचा जे आहे ते एकदम भारीवाली कॅरेक्टर स्किल आहे. तर मारण्याचा प्रयत्न नूब गँगचा हेडशॉट पण मिस झाला, बॉडी शॉट पण लागलेला नाही आहे. तर बघून शकता तुम्ही आता रिपेअर किट मारत आहे नूब गँग आणि पवन भाऊनी मस्तपैकी मागे कवर घेतलेली आहे. तर ड्रॉपकडे गेले पवन भाऊला थोडासा डॅमेज. आता नूब गँग ग्लुवालमध्ये आहे. तर पवन भाऊचा गेम प्ले बघू शकता. पवन भाऊला त्याचं केचं कॅरेक्टरसुद्धा बाहेरून दिसत आहे, त्यामुळं काही विषय नाही. पवन भाऊ ऑन फायर एकदम भारी खेळतात, पुण्यावाले बोलतात पवन भाऊ एकदम खतरनाक खेळाडू राहिले. तर समोर जे आहे तो नूब गँगला थोडासा पण डॅमेज लागलेला नाही, कारण की 2-3 मिनटं झाले यांचे गोळ्या मिसच होत आहे. एक पण गोळी लागत नाही, बॉडी शॉट पण लागत नाही आणि हेडशॉट पण लागत नाही. त्यामुळे जे आहे ते तुम्ही आखरीपर्यंत बघा आणि बोर नाही होणार यासाठी मी एकदम भारी स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे, म्हणजेच की मी बोलत आहे. व्हॉइस ओव्हरिंग कशी आहे आपली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघून घ्या. आता पण थोडासा आता झोन कमी होत आहे, तर बघू शकता कोण जिंकणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. पवन भाऊ एकदम भारी खेळतो आणि नूब गँग बी भारी खेळतो, पण पवन भाऊचा गेम प्ले त्याच्यापेक्षा भारी आहे. तर झोन कमी होत आहे, तर यांना बघा तुम्ही. आता यांचं काही खरं वाटत नाही मला, कारण की कोण जिंकू शकतो काही सांगता येत नाही. वन टॅप जर लागला तर लागला, नाही तर झोनानेच हे मरणार आहे. कारण की पवन भाऊकडे तर कॅरेक्टर स्किल नाही आहे आणि या भावाकडे कॅरेक्टर स्किल असूनसुद्धा बोन फायर आहे आणि मेडिकेट याचं एक बी वेस्ट झालेले नाही आहे, कारण की ह्या भावाने मेडिकेट मारलेच नाही. समोर पवन भाऊ झोन याच्याकडे होत आहे, पवन भाऊला झोन साथ देत आहे 100%. पवन भाऊला डॅमेज, पवन भाऊला थोडासा डॅमेज, पवन भाऊची डॅमेज झालेला आहे. तर भावाने मेडिकेट मारली, 20% हेल्थ होती, भावांनी मेडिकेट मारली. पवन भाऊ गेलेले आहेत, कारण की पवन भावांकडे 3 मिनिटाचं कॅरेक्टर होतं, त्यामुळे भाऊ वाचले 3 सेकंदाचं. तर चला पुढच्या राऊंडकडे वळूया आपण. तर बघू शकता आता नूब गँगवाल्याचे आहे 2 राऊंड झाले आणि पवन भाऊचे सुद्धा 2 राऊंड झाले. तर बघू शकता 2-2 किल दोघांनी पण मारलेले आहे. स्ट्रिक भारी खेळतात, पण नूब गँगवाल्यांनी एक बॉडी शॉटने किल घेतला, म्हणजेच झोनात घेतला आणि पवन भाऊंनी दोन्ही पण हेड मारून घेतले. म्हणजे पवन भाऊ एकदम खतरनाक हेड मारणारे प्लेअर आहेत. तर तुम्ही बघा आता एक वन टॅप मारण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे अजून याच्या बाहेर पण निघला नाही आणि याच्या बाहेर निघला म्हणजे पवन भाऊ याला सोडणार नाही. आणि पवन भाऊला का हा सोडणार नाही का समजणारच आहे ते तुम्हाला पुढे, तुम्ही बघत राहा आखरीपर्यंत. तर भाऊनी एकदम खतरनाक टाकलेली आहे ग्लुवाल टाकत येत आहे. पवन भाऊ बी समोरून येत आहे, तुम्ही बघू शकता. पवन भाऊला गोळी मारण्याचा प्रयत्न पण मिस झालेली आहे गोळी आणि पवन भाऊ पण एकदम भारी खेळत आहे. ग्लुवाल एकदम फास्ट टाकणारे पवन भाऊ आहेत आणि हे बघून घ्या याची पण मिस झाली. पवन भाऊचा याला थोडासा डॅमेज. तर एकदम खतरनाक खेळणारे दोन्ही पण प्लेयर आहेत. तर तुम्ही टेन्शन नका घेऊ भावांनो, कोण जिंकेल हे तुम्हाला कळणारच आहे. आणि हे बघा तर नूब गँगवाल्याचा प्लेअरचा थोडासा गेम लॅग होतोय मला असं वाटते आणि पवन भाऊ एकदम खतरनाक खेळत आहे त्या साईडने. पवन भाऊचा हेडशॉट लागण्याची शक्यता, पण पवन भाऊचे हेडशॉट काही लागत नाही आणि इथून पवन भाऊनी हेडशॉट मारलेला आहे. तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. तर पवन भाऊनी मस्तपैकी ओपीचा हेडशॉट मारलेला आहे आणि पवन भाऊची मुवमेंट स्पीड बघू शकता तुम्ही. आता आलेला आहे ऑब्झर्व विक्ट्री, म्हणजेच की इथं खतरनाक विक्ट्री होऊ शकते. ऑब्झर्व विक्ट्री म्हणजेच एकदम खतरनाक विक्ट्री. तर बघू शकता समोर पण नूब गँगवाले प्लेअर आहे आणि इकडून पवन भाऊ पुण्यातले डॉन बोलतात. तर नूब गँगवाल्यांनी वेस्ट वगैरे सगळं घेतलेलं आहे. ओन्ली वन टॅपचा चॅलेंज आहे, त्यामुळे जे आहे ते बाकीचे इतर गण हे वापरू शकत नाही, असं तुम्ही काही समजू नका. आणि खतरनाकपैकी खेळत आहेत दोन्ही पण प्लेअर. तर भाऊ स्कोप लावलो मारण्याचा प्रयत्न. चला नूब गँगवाले मस्त खेळा तुम्ही पण आणि पवन भाऊ तुम्हाला पण मस्त खेळा. पवन भाऊनी ग्लुवाला वगैरे टाकत आलेले आहे. तर आता नूब गँग काय करतोय, नूब गँग त्याच्या मस्तीमध्ये आहे, तर जाऊ न द्या. नूब गँगला हा मारणार की नूब गँग याला मारणार आता समजणारच आहे. तर पवन भाऊ एकदम खतरनाक ग्लुवाल टाकत आहे. भावांनो इतका बोलून राहिलो मी, 13 मिनटं झाली तुमच्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब तरी घ्या करून भावांनो, मराठी माणसाला फक्त माझ्यासाठी सबस्क्राईब करा यार, मला खूप 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 सपोर्ट दाखवा भावांनी. अरे भाऊ पवन भाऊनी एकदम खतरनाकसा हेडशॉट मारलेला आहे आणि सुधीर भाऊ जे आहे आणि पवन भाऊचे फ्रेंड पण त्याला बघत आहेत, म्हणजेच की ॲनालाइज करत आहे. आणि माझे फ्रेंडसुद्धा या नूब गँगला बघत आहे, कारण की नूब गँगकडून एकच प्लेअर आहे मी आणि पवन भाऊकडून 2 प्लेअर बघत आहे. त्यामुळं पवन भाऊला थोडासा सपोर्ट मिळतो आहे आणि नूब गँगवाला प्लेअर जो आहे तो माझ्याजवळ नाही आहे आणि पवन भाऊचे दोन्ही पण प्लेअर त्याच्यासोबत आहेत, म्हणून पवन भाऊ एकदम ओव्हर कॉन्फिडन्समध्ये खेळत आहेत. आणि 4 राऊंड झालेले आहे पवन भाऊचे 4 राऊंड झालेले आहे एकदम खतरनाकपैकी आणि नूब गँगचे जे आहेत ते 2 राऊंड झालेले आहेत. तो कोण जिंकणार आहे तर तुम्हाला समजणारच आहे व्हिडिओच्या एंडपर्यंत. आणि व्हिडिओ स्किप करसाल तर स्किप करा, तुमची इच्छा जसं असेल तसं करा, पण व्हिडिओ माझी तर बोलणं आहे की पूर्णच बघा. तर भाऊ जे आहे पवन भाऊ जे आहेत ते मशरूमसुद्धा घेत नाही, म्हणजे पवन भाऊचा इतका कॉन्फिडन्स आहे पवन भाऊला की खतरनाक. आणि कॉन्फिडन्समुळेच काही बंदी गेमाच्या बाहेरसुद्धा जातात, पण पवन भाऊ तसे नाही आहेत. तर पहिलाच हेडशॉट लागलेला आहे भावांनो. पवन भाऊचे 5 राऊंड झाले आहे. पवन भाऊसाठी एक लाईक तो बनतोय. पवन भाऊ एकदम भारी मुवमेंट दाखवतात, त्यामुळे तुम्हाला स्क्रीन जास्त हालताना दिसत असेल आणि हेडशॉट जे प्रॉपर लागतात ते पण दिसत नसेल. तर धन्यवाद. तर अजून बघा तर 5 राऊंड झालेले आहे आणि
नूब गँगचे 2 राऊंड. नूब गँगने त्याची गन वगैरे घेतला, वेस्ट बी घेतला आणि हेल्मेटसुद्धा घेतलेला आहे. तर आता नूब गँगचा प्रयत्न दिसतोय मला असं वाटतंय की नूब गँग राऊंड काढणार आहे, कारण की नूब गँगची जराशी तपलेली आहे. म्हणजेच की कारण की 2 राऊंड झाले नूब गँगचे आणि पवन भाऊ मूव्हमेंट खूप भारी भारी दाखवतो आणि इमोटसुद्धा दाखवतो. पण आपलं कलेक्शन पॅक डाउनलोड नाही आहे, त्यामुळं आपल्याला इमोटा काही दिसत नाही आहे भावांनो. आणि मी ॲनालाइज करतो त्यामुळे तर मला दिसणे म्हणजे शक्यच नाही आहे. तर बघा भाऊ, पवन भाऊ काय मूव्हमेंट दाखवतो आणि नूब गँगवाला जो आहे तो थोडासा नूब प्लेअरसारखाच खेळत आहे, कारण की भावांनो त्याचं नाव पण सुद्धा नूब गँगच टाकलेलं आहे. गँग म्हणजे एक वॉर असते भावांनो, ते बघून समजून घ्या तुम्ही. पुण्यावाले खतरनाक बंदे आहे. तर पुण्यावाले जे भाऊ आहेत ते एकदम खतरनाक खेळू राहिले, म्हणजेच पवन भाऊ GW पवन. याचा अर्थ मला समजलेला नाही, पण पवन भाऊ एकदम खतरनाक खेळत आहे बघा. ते हेडशॉट मारण्याचा प्रयत्न नूब गँगचा आणि पवन भाऊ ग्लुवाला टाकत आहे. तर टेन्शन घ्यायचं नाही, एकदम भारी खेळतात पवन भाऊ. आणि नूब गँगवाले सुद्धा भारी खेळून राहिले, त्यामुळं काही टेन्शन नाही असं. नूब गँगचा हेडशॉट लागण्याचा प्रयत्न, बॉडी शॉट पण लागलेला नाही आहे नूब गँगचा. आणि पवन भाऊ लगातार 2-3 बॉडी शॉट मारले आणि पवन भाऊची हेल्थ थोडीशी कमी झालेली आहे. तर पवन भावांनी त्याचं मेडिकेट मारून त्याची हेल्थ फुल केलेली आहे. तर 200 हेल्थ झालेली आहे पवन भाऊची. आणि नूब गँगवाले पण खूप खतरनाक खेळतात आहे. हेडशॉट मारण्याचा प्रयत्न पवन भाऊचा, पण नूब गँग लगातार बॉडीने शॉट खेळतोय, कारण की नूब गँगचा हेड लागायचा प्रयत्न फेल जात आहे. तर प्रत्येक गेमात नूब गँग जे आहे ते हारत आहे आणि बॉडी शॉटनंच खेळत आहे. तर पवन भाऊ जे आहेत ते ओन्ली हेडशॉट मारणारे आहेत, कारण की त्यांचा बॉडी शॉट लागला तर एकदारच लागेल, दोनदार लागेल, तीनदार लागेल, पण चौथा जो आहे ना तो हेडशॉटच लागणार आहे. कारण की पवन भाऊ बोलते, हे पण बघून घ्या, मारला मी बोललो ना, म्हणजे मारला. हेडशॉटच मारतात पवन भाऊ, एकदम खतरनाक खेळू राहिले पवन भाऊ. आता नूब गँगचे 2 राऊंड झालेले आहेत. तर नूब गँग एकदम संतापलेले आहेत, कारण की आता नूब गँगचे 2 राऊंड आणि पवन भाऊचे 6 राऊंड. पवन भाऊ भुयाच्या जवळ आहेत आणि पवन भाऊचाच भुया होणार आहे, कारण की 3 राऊंड म्हणजे 4 राऊंड म्हणजे काढणं म्हणजे सोपं आहे का? 4 राऊंड लगातार नाही निघू शकत भावांनो. आणि पवन भाऊ 3 राऊंड जरी हारले, 1 राऊंड तर पवन भाऊ कशी पण काढणार आहे आणि ते तुम्हाला समजेलच या आखरीमध्ये. आता एंडिंगला व्हिडिओला आले, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पवन भाऊ एकदम भारी खेळण्याचा प्रयत्न करता, हे बघून घ्या. रिपेअर किट मारून घेतलेल्या पवन भाऊ, मशरूम पण घेत नाही आणि काहीच घेत नाही, बिना EPचे खेळणारे पवन भाऊ बघा तुम्ही आता. तर भाऊ एकदम खतरनाकपैकी खेळत आहे, मुवमेंट वगैरे दाखवतात. त्याला मी सांगितलं होतं की यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणार, हरणार तरी व्हिडिओ अपलोड करणार आणि जिंकणार तरी पण व्हिडिओ अपलोड केला. मी बोललो तसं मी केला. आता पवन भाऊ तुम्ही पण मला सबस्क्राईब घ्या करून लवकर. तर पवन भाऊ एकदम फायरमध्ये खेळत आहेत. तो हेडशॉट मारण्याचा प्रयत्न पवन भाऊचा आणि हेडशॉट लागलेला नाही आहे. आणि तिकून नूब गँगवाले पण प्लेयर एकदम भारी खेळत आहेत. तर मला असं वाटत नसेल, पण मला असं वाटतं की नूब गँगवाले प्लेयर जरासे डीम खेळत आहे, कारण की त्यांना मला माहीत नाही, कारण की त्यांच्याकडे लो डिवाइस आहे आणि पवन भाऊकडे कसा डिवाइस आहे मला अजून पण माहीत नाही आहे, कारण की पवन भाऊ माझ्या पाशी राहत नाही, म्हणून. त्यामुळं पवन भाऊ पुण्याला राहता आणि मी MH28ला राहतो, म्हणजे समजून घ्या. तर आता पवन भाऊ एकदम फायर खेळतात, हेडशॉट मारण्याचा प्रयत्न, पण बॉडी शॉट पण लागलेला नाही आणि नूब गँगचा सुद्धा डॅमेज नाही आहे. पवन भाऊ नूब गँग एकदम भारी खेळत आहे. नूब गँगनी एक बॉडी शॉट दिलेला आहे पवन भाऊला, दुसरा पण बॉडी शॉट दिला. नूब गँग भारी ग्लुवाला टाकत आहे, पवन भाऊनी पॅक केलं. पवन भाऊ आता सध्या मेडिकेट मारत आहे. खालून बंदा दिसत आहे, पण नॉट अलाऊ आहे भाऊ मारणं, कारण की ओन्ली हेडशॉटची आहे, म्हणून नूब गँगवाले काही मारलं नाही, फक्त स्कोपच लावला. तर बघा पवन भाऊ एकदम फायर खेळत आहे. पवन भाऊनं थोडासा डॅमेज पण दिला नाही आणि पवन भाऊनी एकदम हेडशॉट मारलेला आहे. पवन भाऊचा भुया झालेला आहे. या मॅचचे विनर पवन भाऊ ठरवल्या जातील. एकदम भारी खेळलास पवन भाऊ, असाच खेळत राहा. अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कस्टमसाठी लवकरात लवकर DM करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.